महत्त्वाची बातमी। आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली गावामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी स्थगित केलेलं आरक्षण आजपासून पुन्हा सुरू होणार आहे। या आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटलांना पुन्हा त्यांना आपल्या भूमिकेत असलेल्या आणि आंदोलनाची परवानगी दिलेली नसताना सुद्धा मनोज जरांगे हे मात्र आंदोलनावरती ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। प्रशासनाने त्यांना परवानगी दिलेली नाही आंदोलनासाठी, मात्र अंतरवाली सराटीतली ही दृश्य आपण बघतोय। एकीकडे आमरण उपोषणाचे जोरदार फलक लागलेले आहेत आणि दुसरीकडे तयारी जी आहे, ज्या ठिकाणी स्वतः जरांगे पाटील हे उपस्थित असतात, ज्या ठिकाणी लाठीचार्ज झालेला होता आणि तिथूनच हे आंदोलन जे आहे, शांततेत चाललेलं आंदोलन जे आहे ते उग्र रूप घेतलेलं आपण पाहिलं होतं। तिथेच आता हे पुन्हा एकदा उपोषण पाहायला मिळणार आहे। अधिक माहिती घेऊयात, लक्ष्मण साळुंखे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, खरं तर परवानगी नाहीये, मात्र मनोज जरांगे हे ठाम आहेत आणि यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं मनोज जरांगे हे हट्टी स्वभावाचे आहेत। एकदा ठरवलं की करायचं यावरती ते ठाम असतात। काय अधिक माहिती? प्रांजल, आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांनी आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर स्थगित केलेला आहे, आज पुन्हा सुरू करतायत। 10 वाजल्याच्या नंतर आपण बघू शकतो की त्या सणाला सुरुवात करणार आहेत आणि या व्यासपीठावरून मनोज जरांगे आज 10 वाजता ठीक 10 वाजता या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरू करणार आहेत। आपण बघू शकतो की हे जे आंदोलन स्थळ आहे, या ठिकाणी आता महाराष्ट्रातल्या अनेक भागातून नागरिक यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे या आंदोलनाला आपण बघू शकतो की जालना जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला काही ग्रामस्थांनी आणि आजूबाजूच्या 2 ते 3 गावांनी विरोध दर्शवलेला आहे, मात्र त्या अनुषंगाने पोलिसांनी ते कारण देत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची परवानगी नाकारली असली तरी मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनाची भूमिका ठाम ठेवलेली आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील आज आंदोलन करणार आहे। त्यामुळे निश्चितपणे आता सरकार सुद्धा या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे, कारण की लोकसभा मतदारसंघामध्ये आपण बघू शकतो की मनोज जरांगे फॅक्टरचा मोठा इम्पॅक्ट झालेला होता। त्याच अनुषंगाने आता विधानसभा निवडणुका सुद्धा तोंडावर आहे आणि त्या अनुषंगाने सरकार समोर या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे पाटील यांचा जी मागणी आहे की ती सगळ्या सोयऱ्यांचे जे अध्यादेश आहे तो लागू करण्यात यावा, अन्यथा हे आंदोलन पुढे असंच सुरू ठेवून विधानसभेत मराठा समाजाचे उमेदवार उभे करणार असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सरकार समोर आव्हान उभा केलेलं आहे। त्यामुळे या आंदोलनाला आता 10 वाजता मनोज जरांगे पाटील आंदोलनाला सुरुवात करणार आहे। आपण बघू शकतो की आता प्रशासनाची या आंदोलनाकडे काय भूमिका असणार आहे। नक्कीच लक्ष्मण, या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडनं घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।